आज आहे गौरीपूजन आणि तुम्हा सर्वांना गौरीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि हो, डायरेक्ट मी तुम्हाला गौरीपूजनाचाच ब्लॉग दाखवते, कारण गौरी आगमनाचा जो ब्लॉग होता तो मला एडिट करायला टाइमच भेटला नाही, त्याच्यामुळे तो तसाच राहून गेला। म्हटलं चला आज हा तरी अपलोड करूया। तर इथं बघू शकताय तुम्ही, आज पुरणपोळीचा माझा स्वयंपाक सुरू होता आणि त्याची थोडीशी काही गडबड सुरू होती। आणि इकडे तोपर्यंत आत्तीने मग चहा बनवला होता, तर म्हटलं चला दोघीजण मस्त असं चहा घेऊ कडक असं, कारण सुंठ बडीशेप वेलदोडे घालून आज मस्त कडक चहा बनवला होता। आणि इकडे माझं पुरण बारीक करून घ्यायचं सुरू होतं। हे बघा इथे बघू शकता, खूप छान झालं होतं पुरण। आणि कणिक सुद्धा आत्तीने मळून ठेवली होती। कणिक मळताना काय मला शूट घ्यायला जमलंच नाही, म्हणजे कामाची खूप सारी गडबड होती बरं का, पण आरवदादा असल्यामुळे आज थोडं शूट त्यानं घेतलं, त्याच्यामुळे मला बरीच हेल्प झाली, नाही तर आज माझी खूप पळापळ झाली असती। कारण नॉर्मली तुम्ही बघता जेव्हा पण गौरी गणपतीचा सण असतो तर रोहिणी आणि आम्ही दोघी सोबतच असतो आणि सगळं आम्ही दोघी मिळूनच करत असतो। आणि ह्यावेळेस असं झालं की तुम्ही बऱ्याचदा विचारता मला रोहिणीताई का आल्या नाहीत, कारण रोहिणीताईंचे काका एक्सपायर झालेत, ते अजून 12-13 दिवस झाले नव्हते, त्याच्यामुळे त्या आल्या नाहीत। आणि मग मी सुद्धा खूप मिस करते तिला तुमच्याप्रमाणे, प्रत्येक गोष्ट इथं बनवताना, प्रत्येक गोष्ट करताना। आणि महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी मी लाटत होते आणि नेहमीच ती पुरणपोळी भाजायला असते, त्याच्यामुळे तर मला जास्तच आठवण आली। आणि ते काय म्हणतात तसं प्रत्येक क्षणाला असं वाटायचं की मी जास्त, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही मी एवढं तिला मिस केलं। कारण आता इथं बघू शकता तुम्ही, मी एकटीच करत होते, माझी पळपळ सुरू होती। आत्तींची तब्येत थोडीशी खराब होती, त्याच्यामुळे असं म्हणजे त्यांना आता किती दिवस म्हणजे करायला त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवणार ना आपण, आपल्यालाच करावं लागणार असं। आणि मग इथं बघा आता सगळं स्वयंपाक वगैरे माझा झाला होता आणि इथं मग आता त्यांनी सुवासनी दोघींना बोलवलं होतं, तर ते जेवणासाठी मी तर ताट त्यांचं रेडी करत होते। आणि तसं तर तुम्हाला माहिती आहे दरवर्षी रोहिणीची मम्मी आणि त्या काकीसुद्धा असतात, पण आता त्यासुद्धा नाहीत आल्या ह्या वर्षी, म्हणजे सांगितलंच नाही त्यांना, आता कसं सांगणार तसं म्हणून। तर इथं आता दोघींनाच म्हटलं बोलूया। तर इथं बघा आता ताट वगैरे सगळं बनवून मी घेतलेलं आहे, तर चला मग आता त्यांना आपण जेवायला वाढू। म्हटलं किचनमध्ये खूप जास्त घाई, म्हणजे थोडीशी गडबड पण होती, थोडा पसारा पण होता आणि म्हटलं अडचण होती, त्याच्यापेक्षा म्हटलं चला बाहेर निवांत आपलं देवापाशीच त्यांना बसवूया म्हटलं, म्हणून इथं ताट घेऊन आले त्यांच्या हॉलमध्येच। आणि बघा इथं छोटीशी रांगोळी वगैरे पण काढून घेतली होती, म्हणजे असं काही लई नव्हतं, पण आज झालं तर जवळपास माझी एनर्जी पूर्ण संपली होती। त्यांना बोलवून लवकरच बोलवलं होतं, पण त्यांना यायला दुपारी 3 वाजले आणि मग 3 वाजता त्यांना मी म्हटलं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मग त्यांना जेवायला बसवलं। मग त्यांचं झाल्यानंतर आत्ती आणि मी मग आम्ही दोघी बसणार होतो, कारण त्या म्हणत होत्या की दोघीजण बसा म्हणून, पण म्हटलं नको, जसं वाढायचं वगैरे असतं आणि कसं बसणार ना असं म्हणून म्हटलं चला तुम्ही दोघीजण करा जेवण, म्हटलं मग आम्ही नंतर करतो। आणि इथं मग सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं, आत्तींना सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आणि सगळ्यांच्या पाया पडून घेतलं। आणि मग मी इकडं परत सोप्यावरती जाऊन बसले आणि ह्यांच्या इकडे जेवण सुरू झाले होते। तर हे बघा इथं बघू शकताय तुम्ही, मला असं वाटलं की कॅमेरा धरल्यानंतर थोडंसं ते लाजतील, पण आता कसं झालं की जवळपास सगळ्यांना सवय झाली कॅमेराची। आणि इथं बघू शकताय बघा, आपल्या आज गौराईची 2025ची आपली थीम होती डोहाळे जेवण, तर तेच इथं मला तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवायचं होतं। तर इथं बघू शकताय बघा, रांगोळीपासून मी सुरुवात करते तुम्हाला अगोदर, पहिल्यांदा पूर्ण सगळा सेटअप दाखवते मी आणि त्याच्यानंतर एक पार्ट तुम्हाला मी काय काय केले, कसं केले ते मी तुम्हाला इथं दाखवते। तर इथं बघा आता सगळ्यात अगोदर गणपती बाप्पा, तर गणपती बाप्पांना कसं विसरून चालेल हो की नाही। तर इथं बघा आता ही जी गौराई दिसते ना तुम्हाला, तर ह्यांचं डोहाळे जेवण आहे बरं का ह्या गौराईचं। तर बघा अशी मस्त अशी तयार केली होती मी आणि चंद्रकोर वगैरे पाठीमाग केली होती, पण आज झालं चंद्रकोरची थोडीशी चमकी पडली बरं का आम्ही ती जॉईंट करताना चेअरला पाठीमागं। आणि इकडं बघा आई होणार ग असं इथं लिहिलं होतं आणि तो पोस्टर पाठीमागं मी पॅक केला होता। इकडे पाठीमागे हा धनुष्यबाण आहे, तो मी परत तुम्हाला नंतर दाखवेनच। आणि इथं बघा यांच्या ओटीचं साहित्य सगळं ठेवलेलं आहे, म्हणजे तांदूळ, हळकुंड, सुपारी वगैरे असं सगळं। बाकी त्यांचं जेवण, रात्रीची भाजी भाकरी आहे, आजची पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि साईडला ज्या साड्या दिसत आहेत ना, तर त्या कार्यक्रमासाठी त्यांना आलेले ओटी भरण्याला असं इथं मी दाखवलेलं आहे। आणि आता ह्या ज्या दिसतात ना ह्या आजी आहेत। आता तुम्हाला माहिती आहे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो, मुलीची आजी तर असतेच की नाही, तर तशा ह्या आजी बाई आहेत बरं का। तर मग त्यांचा लुक असा थोडासा पूर्ण ट्रॅडिशनल मी केला होता आणि त्यांच्या पुढे दिसते का तुम्हाला साडी, नारळ, ब्लाऊज पीस दिसतंय, तर त्या त्यांची ओटी भरणार आहेत म्हणून त्या त्यांच्याजवळ दिलं होतं। आणि ह्या आपला असंच कार्यक्रमाला आलेले आहेत बघा,
ह्या गौराई. तर एकदम असं थोडंसं मॉडर्न असतं ना त्या टाईपमध्ये प्रोफेशनल लुक त्यांचा. आणि तेव्हा त्यांचा छोटासा बेबी आहे त्यांच्यासोबत. आणि इकडे यांच्या हातात म्हणजे इथं खाली मी पर्स ठेवली, तर त्या पर्समध्ये त्या बाळाचे सगळे कपडे वगैरे काय असेल ते सगळं साहित्य आहे. तर त्या अशा आहेत. आता त्यांची ज्वेलरी वगैरे पण बघू शकता, एकदम साडीवरती मॅच होईल अशीच घातली, एकदम प्रोफेशनल थोडं. आणि इथं ह्या ज्या गौराई आहेत ना, तर ह्या घरच्याच आहेत, म्हणजे हळदी कुंकू लावण्यासाठी त्या थांबलेले आहेत असं. पण इथं बघू शकता तर हे बघा, मग ह्या गौराईला काय केलं की आम्ही पूर्ण सगळी मोत्याची ज्वेलरी घातली होती. आणि ह्यांच्या हातात पंचपाळा दिसते का हे बघा. मग इथं आता दुसरा नॉर्मल हात आपल्याला लावता आला नसता म्हणून तो थोडा आशीर्वादचा हात लावला होता इथं मी. आणि इथं आता मी जवळून तुम्हाला दाखवते बघा. इथं काय काय मी गोष्टी ठेवल्या त्या बघा. मटकीची उसळ आहे, जवसाची चटणी आहे, आणि इथं कैरीचं लोणचं आहे जे की डोहा जेवणामध्ये असतं. आणि इथं 5 फळं ठेवतो, तर इथं सगळी उंबरं, सीताफळं, केळी, सफरचंद, मोसंबी असे सगळे ठेवलेत. ह्या दोरडीमध्ये थोडीशी धपाटी घातलीत, म्हणजे ते दोरडी असते ना आपण दोरडी सोडतो कार्यक्रमाची, अगदी तशीच, म्हणून ती पॅक करून ठेवली होती. आणि ही आपली छोटीशी रांगोळी कोणीतरी येणार गं असं. आणि इथं बघा एका वाटीमध्ये पांढरा भात आहे आणि एकामध्ये दही भात आहे. आणि ही ती 5 उंबरं आहेत बरं का, ज्याच्यामध्ये एकात आपण हळद, कुंकू, रुपाया आणि सुपारी घातली, एक उंबर मोकळंच होतं. इथं आपले विठुराय आहेत. आणि आता बघा दुर्डीमध्ये काय काय ठेवले हे मी तुम्हाला दाखवते. तर इथं बाजरीच्या भाकरीसुद्धा केल्या होत्या, लाटीवडी केलेली आहे, चकली आहे, धपाटे बनवलेले आहेत, कापण्या आहेत, इथं करंजीसुद्धा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, आता इथं तुम्हाला पाठीमागं मी सगळं दाखवते, 1 मिनिट इथं ना हा बोर्ड दिसतो का, इथं वरती ना पेढा आणि बर्फी ठेवलेले ह्या ट्रेमध्ये, त्या काचेच्या ह्याच्या बाउल खाली. आणि इथं लिहिले शुभासारखे राजे घरी येणार का जिजाऊ मातासारखी मुलगी घरी येणार असं. तर इथं बघू शकता हे बघा, मी थोडंसं जवळून सुद्धा दाखवले आणि इथं मी हायलाईट सुद्धा केलेले ही गोष्ट. आणि आता इकडच्या साईडला मी तुम्हाला दाखवते बघा काय काय आहे. आता नॉर्मली डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी आपण ना सगळ्या प्रकारची मिठाई वगैरे आणत असतो, तर ते तशीच मिठाई आणली आणि इथं बॉक्समध्ये पॅक करून तशीच ठेवलेली आहे इथं बघा. आणि इकडच्या साईडला ना थोडेसे आपले जे नेहमीच आपण धान्य ठेवतो महालक्ष्मीसाठी, सगळे 5 प्रकारचे धान्य, तर ती सुद्धा इथं ठेवलेली आहेत मी. आणि इथं मग काय आरतीचं ताट वगैरे आहे, असं समया वगैरे मस्त अशा लावलेले आहेत, छोटीशी रांगोळी आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर ना एवढं मस्त आणि प्रसन्न वाटत होतं ना की खरंच. पण ही थीम करताना मला खूप म्हणजे वेळ गेला माझा ॲक्च्युली, आणि म्हणजे बराच टाईम गेला, त्याच्यामुळे मला रात्री अक्षरशः झोपायला 2 वाजून गेले होते. पण एवढं आपण मनापासून केलेलं असतं ना, मग ते तसं एवढं छान झालं की आपल्याला त्याचं फळ मिळण्यासारखं होतं, हो की नाही. आणि आता तुम्ही म्हणाल की चंद्रकोर वगैरे केले, तर इथं आपण झोपाळासुद्धा आणू शकलो असतो. पण माझं काय होतं की आम्हाला जुनी थीम करायची होती, म्हणजे जे ट्रॅडिशनल आहे ना ते फक्त ट्रॅडिशनलला ना नव्याची जोड असं काहीच आमची थीम होती. म्हणून चंद्रकोर ही आपली जुनी पद्धत आहे, म्हणजे नॉर्मली आता सहसा मोडीत चालले ती. आणि पाठीमागनं ह्याला जी महालक्ष्मी आहे ना, तिला जी आपण ज्वेलरी घातली ना ती आत्ताची आपली ज्वेलरी आहे, असं म्हणजे थोडंसं ट्रॅडिशनलला नवीनचा लुक असं काहीच होतं. आणि इथं बघू शकता बघा, माझ्या हातात हा धनुष्यबाण होता जो की मगाशी हायलाईट झाला नव्हता, म्हणून मी तो दाखवला होता. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर व्हिडिओमध्ये ना म्हणजे तेवढंसं क्लिअर म्हणजे असं नाही दिसत आहे, म्हणजे जसं समोरून पाहताना जितकी मजा येते ना तेवढी व्हिडिओमध्ये येत नाही असं. मग तरी थोडंसं तुम्ही समजून घ्या. आणि इकडं बघा, आता मगाशी आत्तीने मी थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग 5 वाजता आम्ही तर जेवायला बसलो. तर असा झाला आजचा आमचा गौरीपूजनाचा दिवस गेला आणि असा झाला आमचा व्हिडिओ. तर कसा वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.